अंबाप ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते। या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता ग्रामपंचायतीने उभारलेल्या कृत्रिम कुंडांमध्ये करण्यात आले। तसेच निर्माल्य संकलनाची स्वतंत्र व्यवस्था केली होती। संकलित झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे। गावातील तरुण मंडळी, महिला बचत गट, शाळा व विविध सामाजिक संस्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला। यामुळे समाजात पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली। ग्रामपंचायत सरपंच दीप्ती विकासराव माने व उपसरपंच आशिफ अबुबकर मुल्ला यांनी सांगितले की या उपक्रमाचा उद्देश म्हणजे निसर्गस्नेही गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे रक्षण करणे असून नागरिकांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे। यावेळी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी अंबाप ग्रामपंचायतीचे कौतुक केले। तसेच ग्रामपंचायत अधिकारी कांबळे साहेब, सदस्य संदीप पाटील, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड, महेश माने, ग्रामस्थ व कर्मचारी व सदस्य उपस्थित होते। अंबाप ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतर गावांसाठी आदर्श ठरत असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दिशेने गावाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर जासूद, हातकणंगले। मध्ये आपल्या हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत अंबाप या ठिकाणी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी या गावच्या आदरणीय सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्यासोबत या गावचे ग्रामस्थ आणि आमचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। विसर्जनाच्या दिवशी आपण सर्व गावातील मूर्ती एकत्रित करतो आणि त्यांचं पर्यावरणपूरक असं विसर्जन केलं जातं। मध्ये आपण सार्वजनिक ठिकाणी असे कृत्रिम कुंड किंवा काहिली ठेवून त्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं। तसेच त्या गणपतीच्या मूर्तीसोबत येणारं निर्माल्य सुद्धा आपण संकलित करत असतो आणि त्याचं आपल्या ग्रामपंचायतच्या घनकचरा प्रकल्प जो असेल त्या ठिकाणी नाडेपमध्ये त्याचं संकलन करून त्याची खत निर्मिती केली जाते। हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्याबद्दल आदरणीय सरपंच मॅडम, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व जनता आणि या उपक्रमामध्ये सहभागी असणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन करते आणि आभार मानते। धन्यवाद। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।